सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये PWD कार्यालयामध्ये आहे आणि PWD कार्यालयामध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. कर्जत तालुक्याचे ठेकेदारांचे तालुका अध्यक्ष राहुलजी डाळिंबकर साहेब आहेत, उपोषणाला बसलेले. बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांचं. त्याच पार्श्वभूमीवर आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि बीजी 24 तासच्या माध्यमातून त्यांच्या काय काय समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि पूर्ण शासनापर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. आपण आता संवाद साधूया की राहुलजी डाळिंबकर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल नेमकं? कालपासून आपण उपोषणाला बसलात, बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत? एकीकडे काही ठेकेदार आत्महत्या करतात, काही ठेकेदारांना बिलं पास होत नाहीत आणि एकीकडे करोडो रुपयाची बिलं मंजुरी येते शासनाकडनं. काय नेमकी मागणी आपली आता? आणि कालपासून आपण बेमुदत उपोषणाला बसलात, नेमकं काय काय मागण्या आहेत, काय सांगाल नेमकं? कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने अनेक दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे की कर्जतमध्ये सुमारे 3 वर्षापासून जी प्रलंबित बिलं आहेत ती आम्हाला मिळावीत. या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही प्रयत्न केलेले आहे. प्रशासनाने प्रत्येक वर्षी आम्हाला काही ना काही चॉकलेट देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. हा विषय फक्त कर्जत तालुकापुरत्या मर्यादित नसून हा रायगड जिल्हापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात प्रश्न आज आहे ठेकेदारांचा. आणि आजची परिस्थिती एवढी भयावह आहे की आमची गेली अनेक वर्षापासून प्रलंबित बिलं आम्हाला मिळाली पाहिजेत. यासाठी आताही पत्रव्यवहार आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारशी, आमचे जे आदिवासी विकास मंत्री आहेत उईके साहेब यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांच्या PA बरोबर बोलणं झालेलं आहे. AC महोदय, CE महोदय, सर्व मंत्री महोदय, आमदार महोदय यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की आम्हाला प्रलंबित म्हणून बिलं मिळावीत म्हणून. परंतु आतापर्यंत आजची 26 तारीख आली. 26 तारीख आली तरी पूर्वी आमचा मार्च आल्यानंतर ठेकेदार हा प्रचंड खुश असायचा. मार्चला एकदा बिलं गेली की आम्ही कधी म्हणजे इतर वेळेला आम्हाला जायला लागायचं, पण मार्चला एकदा बिलं आम्ही इथून गेली तर निवांत आम्हाला चेक त्या काळामध्ये मिळायची. पण आताची या 5-10 वर्षामधली परिस्थिती एवढी भयावह झाली की ठेकेदाराला म्हणजे समजा एखादा कोटीचं बिल असेल तर शासन त्याला 5%, 7%, 8% अनुदान देतं. एखाद्या बिलाला 1 कोटी अनुदान असेल तर 5% दिल्यावर मला 5 लाख रुपये जर मिळाले तर मी 95 लाखाचं काय करतं? कसं जनतेचं, ज्या लोकांचे आम्हाला पैसे पे करायचे असतात, मग सप्लायर्स असतील, लेबर असतील, अन्य काही डांबरवाला असेल, सिमेंटवाला असेल, स्टीलवाला असेल, आम्ही काय पैसे 95 म्हणजे आम्हाला तुम्ही एखादं काम केलं तर काय 100% थोडं बेनिफिट असतं. 17%, 18% बेनिफिट असतं आम्हाला. आणि त्याच्यात जर एवढे पैसे गुंतवले, आजची परिस्थिती ठेकेदारांची एवढी डब गायलेली. राज्यामधून सुमारे आतापर्यंत 5 ठेकेदारांनी आत्महत्या केलेल्या आहे. म्हणजे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही ऐकल्या होत्या, ठेकेदारांनी आत्महत्या केलेली कधी ऐकल्या? ठेकेदार तसा त्यातल्या त्यात चांगला उच्च दर्जाचा अशा दृष्टीने की आर्थिकदृष्ट्या तो उच्च, परंतु त्याचीच आर्थिक हालाची परिस्थिती एवढी राज्य सरकारकडून खराब झालेली आहे आणि त्यामुळे आमचे ठेकेदार आता आत्महत्या करायला प्रवृत्त झाले. बँकेचे लोन आमच्यावरती आहेत. अनेक आम्ही बाहेरून आणलेले पैसे असतील, सोनं गहाण ठेवून काही लोक व्यवसाय करतात. तर आताची सरकारची परिस्थिती अति भयावह. आमची विनंती सरकारला, असा दुसरा दिवस उपोषणाचा माझी विनंती सरकारला पुन्हा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आहे आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातील जे कोणी मिनिस्टर असतील, आमदार असतील, सहकारी मंत्री असतील, त्यांना विनंती करतो की येणाऱ्या विधिमंडळात, आता कालच विधिमंडळ संपलेलं आहे, आपल्याकडची वेळ फार कमी आहे. आजची 26 तारीख आहे, मार्च संपायला अजून 5 दिवस राहिले. 31 म्हणजे आजचा दिवस गेला, सुट्टीचा दिवस आहे. 4 दिवस आहे. 4 दिवसात जर निधी आमच्याकडे आला तर डिस्ट्रीब्युशन कसा करायचा हा एक मूळ प्रश्न आमच्याकडे येतो. माझी विनंती सरकारला की येणाऱ्या आता जे 31 पर्यंत आमचा जो 31 मार्च पर्यंत जो आहे, जास्तीत जास्त निधी T6 प्रायोरिटीने 3 वर्षापासून 1 रुपया कर्जत तालुक्यामध्ये आलेला नाही. माझी विनंती सरकारला T6 कमीत कमी 25% निधी, म्हणजे 103 कोटीची बिलं आहेत त्याला 25% निधी. आणि जे काही आमचे हेड आहेत 3054 असेल, 2216 असेल, 2059 असतील, 3054चे 2 पार्ट आहेत आमचे, त्या पार्टला जवळजवळ 80 कोटीची बिलं पेंडिंग आहेत. आमच्या याला फार काय नाही आहे, 2259, 2016 21 कोटीची बिलं आहे. त्यांना 20, 30, 25% निधी दिला तरी आम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहोत, पण तो आला तर पाहिजे.
येतो 2% आणि 5% तो आम्हाला काही मंजूर नाही. जर निधी 25%च्या खाली तुम्ही देणार असाल, माझं दिला तरच मी ॲक्सेप्ट करीन. अदरवाईज तुम्ही जर निधी दिला नाही, माझे याच्या पुढचे आणखीन प्लॅन वेगवेगळे आहेत. मी सरकारपर्यंत ते सांगणार नाहीये. कदाचित मी आज इथे तर उद्या आणखीन तुम्हाला कुठेतरी दिसेल. स्पष्टपणे सांगतो. सरकारला वारंवार विनंती करतो की तुम्ही आमचा निधी द्या आणि आमच्या ठेकेदारांना या जी अर्थव्यवस्था खराब झाली त्याच्यातून तुम्ही आम्हाला मदत करा, एवढीच विनंती राज्य सरकारला करतो. धन्यवाद. मागण्या जर तुमच्या पूर्ण नाही झाल्या तर नेमकं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे ह्यावरती थोडक्यात काय सांगता? मी काही स्क्रिप्ट मी लिहिलेली नाहीये. एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जाते, ही लिहिलेली नाहीये. माझी स्क्रिप्ट वेगवेगळी. मी कदाचित व्हिलनच्या भूमिकेत जाईन, हिरोच्या पण जाईन, अन्य कुठल्याही भूमिकेत जाईन. कदाचित रात्रीची माझी वेगळी भूमिका असेल. माझ्या ठेकेदारांना पण मी सांगणार नाहीये. मी यावेळेस पैसे मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा हट्ट असेल. भले माझा मृत्यू झाला तरीही चालेल, स्पष्टपणे सांगतो. त्यावेळेस ठेकेदारांना माझे पैसे मिळवून देणार. किती मिळवून देणार ते नाही माहिती, पण मी एक जनरल तुम्हाला 25% तरी आमच्या ठेकेदारांना निधी हा मिळाला पाहिजे. आणि कर्जत तालुक्यातील तमाम नागरिक आमचे सर्व पक्षाचे, आमचे बीजेपीचे आहे, सेनेचे शिंदे गटाचे आहेत, आमचा बाबू उद्धव गटाचा आहे, सर्व पक्षाचे राजेश आहे, आमचे तालुका अध्यक्ष माझे आहेत, आमचे डामसे साहेब आता सभापती झालेले आहेत आमच्या रायगड जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती. सर्व पक्षाचे लोक येऊन सपोर्ट करतात आणि सर्व आमचे ठेकेदार, एक 60-70 ठेकेदार आहे, ते पूर्ण माझ्या पाठीशी ताकदीने उभे आहेत. त्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. तर हे होते आपल्या सोबत राहुलजी डाळिंबकर साहेब, तालुका अध्यक्ष ठेकेदारांचे, आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. शासनाने व प्रशासनाने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.